घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमान हे मी मानतो. म्हणून युवकांचा संताप, तुम्ही त्यांचे अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेले ते आव्हान त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागले की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवतात. आम्हाला तुम्ही भारताचं आधारस्तंभ म्हणता, येणारी भावी पिढी म्हणता, अशा वेळेला तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणून हिनवता, ही गोष्ट प्रत्येक युवकांना लागलेली आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो. एकनाथ शिंदे साहेबांनी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी तालुका नाही निहाय बैठका घ्याव्यात, संघटनेची बांधणी करावी, यासाठी प्रोग्राम दिलेला आहे. त्यामध्ये या सर्वांचं नेतृत्व सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे करतायत आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यात, तुम्ही हा जिल्हा नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये या बैठका आता घेण्याचं सत्र आता सुरू आहे. याच्या मागचं हेतू एवढाच की 2029 निवडणूक असेल, लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, त्याची पूर्वतयारी पण होते. दुसरं, आपले बीएलओ ज्यांच्या निवडणुका आपण दरवेळेला निवडणुकीच्या वेळेत करत असतो, तर त्याला जर आजपासून त्या ट्रेनिंग मध्ये जर ठेवलं, त्या लाईन मध्ये जर ठेवलं तर व्यवस्थित संघटनेची बांधणी होते. हा त्याच्या मागचा हेतू आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काही ठिकाणी ज्या आहेत त्याचा आणि याचा काही अर्थार्थी संबंध नाही. त्या निवडणुका आणि त्याच्या जागा जेव्हा वाटप होतील त्यावेळेला त्याच्यावर भाष्य करता येईल. संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करते, हे जरी खरं असलं तरी ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहणार. या संदर्भामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा बोललेलो आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडता येणार नाही आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निश्चित बैठक होऊन योग्य तो निर्णय होईल. आता याचा सगळं दुप्पट आहे, तिप्पट आहे, याचा जे आहेत ना, हे बेरीज वजाबाकी करणं हे भाजपचं काम आहे, परंतु याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात असतात किंवा एखाद्या पॉलिसीवर बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी जातात, त्या टायमाला राहुल गांधी नेहमी काही ना काही वादग्रस्त वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतात. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्या टायमाला त्यांचा अपमान त्यांनी संसदेमध्ये केला होता. म्हणून हे अशा गोष्टी करणं हे राहुल गांधीचा छंद आहे आणि म्हणून या पप्पूला आम्ही एवढा सिरियसली घेत नाही. हेच ना, देशाच्या पंतप्रधानाबद्दल काय बोललं पाहिजे, गृहमंत्र्याबद्दल काय बोललं पाहिजे, या अशा वैयक्तिक पातळीवर टीका करणं हे राहुल गांधीचं नेचर झालेलं आहे. म्हणून त्याला आता खऱ्या अर्थानं पश्चाताप या गोष्टीचं झालं की आपला पक्ष डुबतोय आणि त्या फ्रस्ट्रेशन मधून त्याच्या तोंडून हे असे वाक्य निघतात. चारधाम यात्राला गेले म्हणजे त्यांनी आता बचत केली असते तर किती झाली असते याचा काही विचार कराल का? देवदर्शन करायचं नाही असं काही ठरलेलं नाही ना. म्हणून अशा छोट्या गोष्टीचा भाऊ करण्यात काही अर्थ नाही. मुळामध्ये न्यायमूर्ती सारख्या माणसांनी, ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी सर्वसामान्य युवकांना अशा पद्धतीने डिचवणं हे चुकीचं आहे. विद्यार्थी दशेतला मुलगा हाच खऱ्या अर्थानं क्रांती घडतो असतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये कुणाचा पुढाकार होता? या युवकांचा होता. चलेजाव चळवळ जेव्हा महात्मा गांधींनी जेव्हा घोषणा केली, सगळ्यात पुढे कोण होता? हा युवक होता. आणि जेव्हा युवकांचा तुमच्या आंदोलनासाठी, तुमच्या राजकीय भवितव्यासाठी, तुमच्या असलेल्या पक्षासाठी तुम्ही वापर करता आणि त्या जेव्हा काम संपलं तर त्या युवकांचा तुमचा अर्थार्थी काही संबंध नाही, अशा पद्धतीने जेव्हा बोलल्या जातं आणि त्याच्यातल्या त्यात न्यायमूर्ती सारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमान हे मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांचे अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. म्हणून
आज जर तुम्ही पाहिलं ही कॉंग्रेस पार्टी वगैरे ज्यांनी काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत। आम्हाला तुम्ही भारताचं आधारस्तंभ म्हणता, येणारी भावी पिढी म्हणता, अशा वेळेला तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणून हिनवता, ही गोष्ट प्रत्येक युवकांना लागलेली आहे आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो। राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीमध्ये कुणाला स्थान मिळणार आहे, कुणाला दिसून देणार आहे, कुणाची क्लरिकल मिस्टेक झाली, या सगळ्या वादातीत गोष्टी आहेत। या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही। म्हणून या पक्षाचं आता नेमकं काय धोरण आहे किंवा काय त्यांच्या कंडिशन्स आहेत या काही दिवसातच आपल्या समोर येईल। आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं की काही दिवसात कळेल आणि एवढं मात्र निश्चित आहे की त्याचं अलबेल नाही असं एकत्र चित्र आहे। त्याला तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका। काही वेळेला एखाद्याला जोक करणं किंवा हसवणं किंवा सहजगत्या बोलणं या प्रकारातून झालं। त्या मेलोडीचा एवढा काही प्रचार झाला ती मेलोडी राहिली वेगळीकडे, या चॉकलेटचा प्रचार झाला जास्त। आता प्रत्येक जण हातात तो मेलोडी घेऊन खात बसेल, म्हणून अशा गोष्टीला जास्त सिरियस घेऊन यावर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की काही लोक जाणून बुजून टंचाई निर्माण करायचा प्रयत्न करतायत। आपल्याकडे पेट्रोलचा डिझेलचा साठा आहे, एवढं निश्चित आहे। काय ज्याच्यामुळे सर्वात जास्त जर पॅनिक कोणी होत असेल तर तो शेतकरी होतो। शेतातले कामं करणं, त्याला आवश्यक असलेला डिझेलचा पुरवठा जर नाही झाला तर मग मशागत कशी करायची, पावसाचं तोंडावर आहे, या सगळ्या अडचणी तो समोर जातोय। म्हणून आता त्या विभागीय आयुक्तांनी किंवा कलेक्टरने या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर आपला एक देखरेख, आपला डोळा हा असला पाहिजे। सर्वसामान्य नागरिकाला याच्यापासून त्रास होणार नाही याची काळजी सर्व कलेक्टरने घ्यावी, अशा सूचना गेल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा दिलेल्या आहेत। नाही म्हणून तो सांगतो ना, सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्याला बसतो, शेतकरी अडचणीत येतोय। म्हणून ह्या अशा पेट्रोल पंप चालक जे असतील त्याच्यावर हा कलेक्टरांचा मुळामध्ये कलेक्टरला ते अधिकार देण्यात आलेले, त्यांनी त्याच्यावर नजर ठेवून असे जर काही उद्योग होत असेल तर त्याच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे। असं बोलण्यापेक्षा त्यांना सरकारला सहकार्य कसे करायचं ही भूमिका त्यांची असली पाहिजे। कुणालाही पेट्रोलचा तुटवडा करायची इच्छा नसते किंवा करणार पण नाही। म्हणून सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे की सर्वसामान्याला डिझेल पेट्रोल मिळालं पाहिजे।